So welcome to today's class. Today we will learn about adjective. Okay, one of the most important topics. आता बघा हा जो टॉपिक आहे ना ॲडजेक्टिव्ह तुम्हाला दिसत आहे का बाजूला लिहिलेलं मी टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह म्हणून दिसत नसेल. ओके, तितकं चांगलं दिसत नसेल. मग काय करायचं तर आता बघा आता दिसत आहे टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह्स राईट दिसत आहे तुम्हाला. मग मला सांगा बरं की हे चांगलं दिसत आहे की नाही. हो, पहिल्याच्यापेक्षा स्पष्ट दिसत आहे म्हणजे पहिल्याच्यापेक्षा चांगलं आहे. मग अशीच विशेष गोष्ट याच्यामध्ये टाकलेली आहे. ओके, मग तुम्हाला तुमच्या नावाबद्दल नाऊनबद्दल किंवा प्रोनाऊनबद्दल विशेष माहिती देणाऱ्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. ओके, ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट गिव्ज अस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन और प्रोनाऊन. मग ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन चांगली असू शकते नाही तर खराब असू शकते. ओके, तो चांगला मुलगा आहे चांगला ॲडजेक्टिव्ह झालं. तो वाईट मुलगा आहे वाईट पण ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, प्रत्येक वेळी चांगलीच गोष्ट असणार असं नाही. कळालं का. म्हणून आहे ना तुम्हाला मी हे सांगत आहे ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट इज यूज टू गिव्ह अस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन अँड प्रोनाऊन. नाऊन आणि प्रोनाऊन या दोघांबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते. याला पाठ कसं करायचं बॉडीवर तर बघा, डोक्याला म्हणायचं नाऊन, नंतर इथे काय म्हणायचं प्रोनाऊन, आणि हा आहे ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह इज द वर्ड दॅट गिव्ज अस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन अँड प्रोनाऊन. ओके, कळलं. ॲडजेक्टिव्ह इज द वर्ड दॅट गिव्ज अस एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन अँड प्रोनाऊन. घेतलं लिहून. ठीक आहे, तर मग बघा ॲडजेक्टिव्हचे 10 प्रकार आपण शिकणार आहोत. ओके, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 प्रकार शिकवत असतो त्या प्रकारे आज पण आता 10 प्रकार. एकदा मी इथून गायब होतो म्हणजे तुम्हाला मागे काय लिहिलेलं आहे ते दिसणार. तर पहिला प्रकार आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. ओके, काय आहे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. मग डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय तर कधी तुम्ही ऐकलेलं आहे का डिस्क्रिप्शन. ओके, तर कोणत्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन असते म्हणजे काय असते माहिती असते. ओके, माहिती देणे, कोणत्या गोष्टीबद्दल माहिती देणे. कोणत्या वस्तूवर डिस्क्रिप्शन लिहिलेलं असते त्याचं म्हणतात म्हणजे त्या गोष्टीबद्दल माहिती असते. मग डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह काय असणार तर ते तुम्हाला नाऊन नाही तर प्रोनाऊन बद्दल माहिती देणार. ओके, मग ते कसे असतात तर बघू. तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे ते एकदा तुम्ही वाचन झालं त्याच्यानंतर मग आहे ना तुम्ही मला सांगा आणि मग मी ते तुम्हाला समजून सांगणार. ओके, वेट अ सेकंड. 1 2 3 वाचा. वाचणं झालं बघा. मग आलो वापस. तर मग बघा हा जो ॲडजेक्टिव्ह असतो. ओके, तुम्ही म्हणसाल सर पहिलेच बाजूला व्हायचं होतं की नाही. तर हा जो ॲडजेक्टिव्ह असतो तो काय करतो आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो नाऊन आणि प्रोनाऊन बद्दल. पण सगळेच ॲडजेक्टिव्ह तसं करतात. डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह वेगळा कसा आहे ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतो क्वालिटीज कॅरेक्टरिस्टिक्स आणि ॲट्रिब्यूट्स बद्दल. म्हणजे त्या गोष्टीच्या क्वालिटीज काय आहेत कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल जर गेलं तर ब्लू स्काय, द ब्लू स्काय. स्काय म्हणजे आकाश पण निळे आकाश. हे काय झालं त्याच्याबद्दलची एक इन्फॉर्मेशन झाली. ते कशी गोष्ट आहे काय क्वालिटी आहे त्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक आहे काय ॲट्रिब्यूट आहे ही गोष्टी सांगणारा म्हणजे तो डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह असतो. ओके, मग द ब्लू स्काय मधला ब्लू काय झाला डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह झाला. कारण ते आकाशाबद्दल विशेष माहिती देत आहे. काय देत आहे की ते आकाश आहे पण कसे निळे आकाश आहे. ओके, केशरी आहे का खालच्यासारखं नाही, खाली केशरी आकाश आहे वर निळे आकाश आहे. हो की नाही. मग ही अशी वेगळी माहिती देणारा म्हणून याला डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणत असतात. कळालं तुम्हाला. हे व्हिडिओज मी सेंड करतो या व्हिडिओला बार बार बघा. एकदा सांगल्याने समजणार नाही. व्हिडिओ नोट्स तयार करा स्वतःच्या नोट्स तयार करा. ऐकल्यानंतर मराठीतून लिहा त्या नोट्स नंतर पाठांतर करा. ओके, ग्रामरला असंच करावं लागत असतो. मग नंतर येतात क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. आता बघा जसं डिस्क्रिप्टिव्ह होतं त्या प्रकारे क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे डिस्क्रिप्शन काय ना काहीतरी माहिती देणे. क्वांटिटेटिव्ह क्वांटिटी म्हणजे
क्वांटिटी म्हणजे कोणाला माहित आहे का? तर क्वांटिटी म्हणजे किती गोष्टी आहेत त्या, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत, किती आहेत मोजणे. ओके, तर क्वांटिटी किती आहे? तर सांगा बरं, मागल्या सेफची किती क्वांटिटी आहे इथल्या? 1, इकडं 2 आणि मग इकडे कुठे आहे हे 3. ओके, हे माझ्या मागे काहीच नाही, ठीक आहे, त्याच्यामुळे मला हे असं करावं लागेल. ओके, सांगा तुम्ही काय क्वांटिटी आहे मागल्या सेफची? ओके, 3, करेक्ट, 3 आहे, बरोबर सांगलं. मग हे काय झालं? क्वांटिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ऍपल आहेत पण किती आहेत? 3. सोपं आहे की नाही? मग बघा, याच्याबद्दल माहिती एकदा वाचा तुम्ही, ठीक आहे. झालो काय, वाचा. याच्यावरचे जे नाव आहेत त्यांची जर तुम्ही स्पेलिंग पाठ करून अर्थ पाठ केला या प्रत्येक टाईपचा, तरी तुम्हाला 100% 90% तर प्रश्न सोडवताच येत असतात. नंतर मग कोणकोणते जे 10% आखरीचे असतात त्यासाठी विशेष रूल्स असतात, ते पाठ करायचे असतात. ओके, म्हणून खूप सोपी गोष्ट आहे. तुम्हाला फक्त काय करावं लागणार आहे की याच्यातले जे महत्त्वाच्या गोष्टी असतात ते पाठ करावं लागणार. एक सेकंड थांबा. क्वांटिटिव्ह ऍडजेक्टिव्ह तुम्ही वाचा. वाचलं? आता बघा, आलो वापस. बघा, क्वांटिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आर वर्ड्स यूज टू क्लॅरिफाय और क्वांटिफाय द अमाउंट और क्वांटिटी ऑफ नाउन. म्हणजे काय? तर ऍडजेक्टिव्ह नाउन बद्दल विशेष माहिती देत असतो. विशेष म्हणजे एक एक्स्ट्रा माहिती. नाउन बद्दल म्हणजे तर त्या नावाबद्दल. तर इथं नाउन आहे ऍपल. तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट ऍपल आहे. ओके, मग याच्याबद्दल विशेष माहिती कसं? तर लाल ऍपल, रेड ऍपल म्हणलं तर डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह होणार. पण इथं आपण क्वांटिटेटिव्ह, क्वांटिटी किती गोष्टी आहेत ते मोजत आहात. मग खाली मागे किती आहेत? 3. मग आय एट 3 ॲपल्स, मी 3 ॲपल खाल्लो. ॲपल खाल्लो मी. ओके, पण किती? 3. मग 3 हे एक्स्ट्रा माहिती झाली की नाही? मी फक्त एवढं म्हणू शकलो असतो, मी ॲपल खाल्लो. ओके, मग मम्मी मला काय म्हणली नसती, पण मी काय म्हणलो, मी 3 ॲपल खाल्लो. ओके, बहीण भावाचे पण. मग मला रागावली, हो की नाही? म्हणजे काय, एक उगा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची. मग हे कोण नसतो? ऍडजेक्टिव्ह. आणि याच्यात नंबर आहेत म्हणून हे क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह इज इक्वल टू नंबर. किती गोष्टी आहेत, नंबर आलं की क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह विचार करायचा. कळालं? मोजायचं, मोजणे म्हणजे क्वांटिटी. कळालं? आता याच्यानंतर बघा, प्रश्न आहे का? प्रश्न असेल तर क्वेश्चन टाईप करत जा तुम्ही. ओके, ठीक आहे. मग बघा, पुढील आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. बघा स्पेलिंग याची, ठीक आहे. स्पेलिंगसाठी मी गायब होत आहे, ठीक आहे. गायब होण्यासाठी खूप ताकद लागते, तुम्हाला माहित नाही. तुम्ही होऊ शकता का? नाही, हो की नाही? तुम्ही गायब होऊ शकत नाही, मी होतो. कस का? तुम्हाला दिसावे म्हणून. वाचायची स्पेलिंग, मग जेव्हा टाईप करत असता तेव्हा चुकवायचं नाही, मिस्टेक करायची नाही. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेट करा म्हणजे काय? दर्शवा, दाखवा दुसऱ्यांसमोर. जा त्यांच्यासमोर एकदा डेमॉन्स्ट्रेट करा. तुम्ही कोणत्या नाटकाचं, भाषणाचं आहे ना तयारी केल्या, दुसऱ्यांसमोर जाऊन डेमॉन्स्ट्रेट करायचं, म्हणजे दुसऱ्यांसमोर जाऊन तशी गोष्ट करायची आहे, दाखवायची आहे. मग अशी पण ऍडजेक्टिव्ह असतात. बघले का? मी पहिला शब्द वाचत आहे आणि याचा काय अर्थ आहे तोच सांगत आहे. ओके, आणि त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण ऍडजेक्टिव्ह कळत आहे. म्हणून टायटल मध्ये सर्व काही असते, फक्त तुम्हाला ते गोष्टचा अभ्यास करायचा असतो. आता वाचा बरं. वाचा, मी गायब होईल का? ठीक आहे, वाचा. डेमो, कसं मी जास्त बोलणे आहे ना थांबवलो. कालच्या क्लासमध्ये बघला ना तुम्ही, दिवसभर असं नाही, सकाळपासून सुरू होतात क्लासेस, याच्यामुळे पूर्ण गळा खराब होऊन जातात. माईक घ्यायचा विचार आहे,
पण तो माईक येत नाही आता लवकर. ऑर्डर केलो, बघला का? वाचला? ठीक आहे. सो लेट मी एक्सप्लेन टू यू. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय असतात, तर मी तुम्हाला म्हणलो बघा, डेमॉन्स्ट्रेट करा, दर्शवा, दाखवा. मग हे ॲडजेक्टिव्ह काय असतात, हे दाखवत असतात. तर दाखवणे म्हणजे काय असते, तर जर तुम्हाला कोणती गोष्ट दाखवायची असेल तर कसं दाखवता? तर हां, तिथे आहे ना मोबाईल आहे, तिथे बॉटल आहे, हे कसं दाखवाल? तर हे तुम्ही दाखवू शकता, एक या जागी आहे, त्या जागी आहे, म्हणजे तुमचे आजूबाजूची जी जागा आहे त्याच्या मदतीने, हो की नाही? मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज आपल्याला दर्शवतात कसं, वेळेच्या मदतीने आणि जागेच्या मदतीने, स्पेस अँड टाइम. ओके, स्पेस अँड टाइम हे खूप महत्त्वाचं असते. कसं का? कारण त्याच्याशिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही, हो की नाही? सांगा बरं, जागा आणि वेळ याच्याशिवाय कुठे जाऊ शकता का? तुम्हाला जर कोणी म्हणलं 2 वाजता ये, कुठे यायचं? जागेबद्दल माहीत असलं पाहिजे ना. नाहीतर तुम्ही जाशाल बाजूच्या घरी, शेजारच्या घरी, ओके, मागल्या गल्लीमध्ये, आणि त्यांनी म्हणलेले आहे शाळेमध्ये ये, कळणार का? नाही. ओके. आणि जर कोणी म्हणलं हॉस्पिटलला ये, तुम्ही हॉस्पिटलला जाऊन बसले, पण त्यांनी तिथं नाहीतच, कारण टाईम सांगलेला नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक जागा आणि टाईम, हो की नाही? स्पेस अँड टाईम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात तुम्हाला जर कोणत्या गोष्टीची पोझिशन सांगायची असेल तर. म्हणून रिलेटिव्ह स्पेस पोझिशन्स याच्या मदतीने आहे ना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काम करतात. म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल, प्लीज पास दॅट बुक, ते पुस्तक. मग दॅट बुक तुम्हाला मी मागे शिकवलं होतं प्रोनाउनमध्ये, धिस जवळच्या गोष्टीसाठी, दॅट दूरच्या गोष्टीसाठी. दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करता येते. कळालं? मग असं कोणत्या गोष्टीची जागा दर्शवायची असेल तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आपल्याला कामाला येतात. ओके. आता पुढल्याकडे जाण्याच्या पहिले एकदा रिव्हिजन करूया. करूत का? तर मला सांगा बरं, डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह काय करते? डिस्क्रिप्शन, माहिती देत असते. म्हणजे की आकाश, द स्काय इज रेड, नाही सॉरी, द रेड स्काय, लाल आकाश, आकाश आहे पण कसं लाल आहे, हो की नाही? क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे काय करते? क्वांटिटी सांगते. म्हणजे किती गोष्टी आहेत, एक आहेत, दोन आहेत, तीन आहेत. 3 ॲपल्स, ॲपल आहे, सफरचंद आहे माहीत आहे, पण किती? 3 आहेत. हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन झाली. त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे काय करते? हे जागा दर्शवण्यासाठी, म्हणजे कोणती गोष्ट आहे, नाऊन आहे, ओके, नाही तर प्रोनाऊन आहे, पण त्याची जागा कुठं आहे, ती जागा त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन झाली. म्हणून डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह ते काम करत असतो. ओके. म्हणजे की दॅट बुक, बुक हे नाऊन आहे, पुस्तक, पण कोणतं पुस्तक? इथे खूप काय पुस्तक आहेत हे नाही, ते पुस्तक, दॅट बुक. मग दॅट काय झाला याच्यातला? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह झाला. कळालं तुम्हाला? असे 3 गोष्टी आपण शिकलेल्या आहेत. आता पुढल्याकडे जाऊत. ठीक आहे. पुढेला आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. ओके. काय आहे? पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. आता मला काय पाहायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट स्पेलिंग दिसते इथे. ओके. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे काय असते? तर पजेसिव्ह असणे म्हणजे कोणत्या गोष्टीची मालकी दर्शवणे. ओके. पजेसिव्ह म्हणजे मालकी दर्शवणे. मालकी दर्शवणे म्हणजे काय? तर माझी पेन, माझा मोबाईल, माझे घर, म्हणजे स्वतःची मालकी आहे त्या गोष्टीवर, ती तुमची गोष्ट आहे. मग अशा गोष्टी ॲडजेक्टिव्ह मध्ये असतात. ओके. ज्याचं नाव आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. मग बघूया याला. बघा. ओके. वाचा. आय थिंक आय चेंज दिस वन. याला बदललो होतो मी. वाचन झालं की सांगा. ओके. ओके. तर मी सांगतो समजून आता. ठीक आहे.
डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह रिपीट करू, प्रोनाउन रिपीट करू का? ओके. इंग्रजीमधून लिहित जा बरं का, मला दुसरी भाषा कळत नसते. इंग्रजीमधून लिहित जा. हे मराठीमधून कोणी लिहित असतात. मराठीमधून लिहित नाहीत, मराठी इंग्रजीमधून लिहिता. ते कळत नाही मला. ठीक आहे, तर तुम्ही मला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन समजून सांगा. प्रोनाउन काय असतात? तर नावाऐवजी यूज केलेले शब्द असतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन काय आहेत? तर ते 4 आहेत. दिस, दॅट, दीज, दोज. दिस म्हणजे हे, ओके. दॅट म्हणजे ते. दिस हे एकवचनी जवळच्या गोष्टीला दर्शवण्यासाठी यूज करायचं. दॅट हे एकवचनी दूरच्या गोष्टीला. दीज हे अनेक वचनी जवळच्या म्हणजे जास्त आहेत पण जवळ आहेत. दोज म्हणजे अनेक आहेत पण दूर आहेत. कळालं? हे झाले डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय करते? तर जेव्हा प्रोनाउन यूज करतात तेव्हा नाऊन नसतो त्याच्यामध्ये. ओके. ॲडजेक्टिव्ह जेव्हा यूज करतात तेव्हा नाऊन असतो. आणि ॲडजेक्टिव्हचं काम काय असते? तर तो नाऊन बद्दल विशेष माहिती देत असतो, नाहीतर प्रोनाउन बद्दल विशेष माहिती देतो. ओके. म्हणून दॅट बुक. ओके. मग हे काय आहे? ते पुस्तक. हे जेव्हा आपण म्हणत असताना तेव्हा काय होत आहे की याच्याबद्दल माहिती देता. पुस्तक आहे पण कुठलं? ते दूरचं. मग दूर पुस्तक आहे ही माहिती मिळत आहे म्हणून डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह झाला. कळालं? आता मग बघा, possessive adjectives are words used to indicate ownership or possession of a noun. They modify nouns by showing who or what possesses them. In the phrase here is my book, the word my is possessive adjective that indicates the book belongs to the speaker. म्हणजे काय? तर बघा, possessive adjectives हे मालकी दर्शवत असतात की हे माझं पुस्तक आहे, त्याचं पुस्तक आहे. मागचं पोरगं दिसत आहे ना, त्याने काय म्हणत आहे? हे माझं पुस्तक आहे, हो की नाही? म्हणजे त्यानं त्याच्यावर मालकी दर्शवत आहे. हेअर इज माय बुक, हे माझं पुस्तक आहे. मग असं माय हे काय झालं? याच्यातला पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह झाला. ओके. ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करत आहे का? तुम्हाला ॲडजेक्टिव्ह शोधा म्हणले की या प्रकारे शोधायचं असतो. ओके. नंतर मग येतो इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. खूप काही प्रकार सेमच असतात बरं का एकामेकामधले, कारण ते काम एकच करतात ना. आता पॉझिटिव्ह म्हणलं की मालकी दर्शवणे, मग ते प्रोनाउनमध्ये घ्या की ॲडजेक्टिव्हमध्ये घ्या, ॲडवर्बमध्ये घ्या, सगळ्यांमध्ये तसेच राहणार. ओके. कारण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तसे काम होत असतात. ठीक आहे. इंट्रागेटिव्ह, मग इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आहेत, इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण आहेत. इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्न. ओके. इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्न, एवढं ध्यानात ठेवायचं, पाठ करून टाका. इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्न. मग याच्याबद्दल कधी पण तुम्हाला माहिती आली की म्हणायचं हां हे काय तर क्वेश्चन बद्दल रिलेटेड असणार. कळालं? एक्झाममध्ये तुम्हाला काय विचारतील? प्रोनाउन शोधा. ओके. ॲडजेक्टिव्ह शोधा, कोणता ॲडजेक्टिव्ह आहे, कोणता प्रोनाउन आहे, ओके, कोणता ॲडवर्ब आहे. ते काय आहे म्हणून डायरेक्ट विचारणार नाहीत. ठीक आहे. ते कशा काय म्हणून काम करत आहे त्याबद्दल विचारतात. मग इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नाबद्दल असतात. वाचा. Interrogative adjectives are words used to introduce questions about specific nouns. They modify nouns by indicating which one is being asked about. Okay? In the phrase, which car do you want to buy? The word which is used to interrogate adjective that asks about specific car among several options. Okay? म्हणजे काय? तर इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय असतात? हे असे शब्द असतात जे की प्रश्न सांगत असतात. तुम्हाला मी म्हणलो इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्न, ध्यानात ठेवायचं. कधी शब्द इंट्रॅगेटिव्ह आहे तुम्हाला कळाला, कुठे दिसला की अरे हां हे काय ना काय क्वेश्चनच्या रिलेटेड असणार. ओके. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स तयार करा म्हणलं तर काय करायचं? प्रश्न तयार करायचा, क्वेश्चन. कळालं का? मग विच कार डू यू वॉन्ट टू बाय, तुम्हाला कोणती कार विकत घ्यायची आहे? मग हे वाक्य तुम्हाला कळाल्यावर मला सांगा बरं, तिथं एक कार आहेत की अनेक? तुम्हाला जर कोणी म्हणलं तुम्हाला कोणती कार विकत घ्यायची आहे, तर मला सांगा तिथं एक कार आहेत की एक पेक्षा जास्त? वन ऑर मोर दॅन वन? फास्ट, लवकर सांगा. मोर दॅन वन. ओके. एकच असणार का? नाही. तुम्हाला कोणती कार घ्यायची आहे? एक पेक्षा जास्त आहेत का? कारण त्या प्रश्नामध्येच बघा तुम्हाला कोणती कार घ्यायची आहे ऑप्शन देता, म्हणजे जास्त कार बद्दल. मग तुम्हाला इथं म्हणलं का इथं जास्त कार आहेत? नाही. मग ही माहिती कुठून कळाली तुम्हाला? ओके. ही माहिती कशी आली? ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्या जागेवरची तुम्हाला कशी कळाली? तुम्ही तिथं होते का? नाही. तरी पण तुम्हाला माहिती आहे की हे जे वाक्य जिथं म्हणले असेल तिथं जास्त कार आहेत. कसं का?
कारण की इथे विच हा WH वर्ड यूज केला आहे. तुम्हाला कोणती कार पाहिजे, कोणती हा शब्द तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिला कारबद्दल की तिथे एक कार नाही, एक पेक्षा जास्त आहेत. मग अशी जास्त माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतात आणि इथे WH वर्ड यूज केलाय म्हणून इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह हा आहे. कळालं? हे असे डिटेक्टिव्हच्या मूवीमध्ये काम होतात, हो की नाही? याने हे का वाक्य म्हणलं होतं, विच कोणती कार पाहिजे, म्हणजे तिथं एक पेक्षा जास्त कार असतील, हो की नाही? त्यांनी माझाच क्लास केला आहे, त्याच्यामुळे एवढं डोकं चालते. अभ्यास करा तुम्ही. मग डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, आता बघा सगळ्यांच्या टायटलमध्येच त्यांची माहिती आहे बरं का. डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे प्रत्येकाला देणे. तुमच्याकडे जर मी 10 फळं दिलो आणि म्हणलो जा हे सगळ्या तुझ्या मित्रांना डिस्ट्रीब्यूट कर, म्हणजे काय, जाऊन आपापलं खात बसायचं नाही, ठीक आहे. प्रत्येक मित्राला एक 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 फळ दे, हे त्याचा आहे ना अर्थ आहे. ओके. मग डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय करतो, तर तो पण डिस्ट्रीब्यूट करत असेल ना, एकामेकाला काय ना काय तर देत असेल. मग बघूया डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह बघा काय असतात, वाचा. व्हॉट इज इट? वैष्णवी शिंदे. काय झालं, मी ग्रुपमधून तुम्हाला काढतो बघा. ओके, थांबा आता. कसं असते, मी जेव्हा प्रश्न विचारतो तुम्हाला, ओके, या गोष्टी जे सांगत असतो ते त्याचे उत्तर लगेच द्यायचे आणि थांबून जायचं, ठीक आहे. आता इतके जर तुम्ही आहे ना गोंधळ करत असाल तर मग कसा सर्व मूड खराब होऊन जातो, हो की नाही. मग काही जो काही सांगा वाटत नाही. मग आता तुम्हाला गोष्ट सांगायची की नाही. ओके, तर वाचलं असेल तुम्ही तर बघूया. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे काय असतात, तर आर वर्ड्स यूज टू रिफर टू मेंबर्स ऑफ अ ग्रुप वन ॲट अ टाइम. म्हणजे की एक ग्रुप घ्या कोणताही, जसं की मागे एक ग्रुप आहे, 6 माणसं आहेत, याच्यामधल्या प्रत्येकाला जर आपल्याला बोलायचं असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज करायचा. ओके. हे काय करते, नाऊनला मॉडिफाय करते. कशाने, तर प्रत्येक त्या ग्रुपमधल्या प्रत्येक माणसाला बोलून. ओके, कसं, वेगवेगळं बोलून. फॉर एक्झाम्पल, ईच स्टुडंट रिसिव्ह अ सर्टिफिकेट. प्रत्येक मुलाला सर्टिफिकेट मिळालं, प्रत्येक विद्यार्थ्याला सर्टिफिकेट मिळालं. मागे विद्यार्थी हसत आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळालं म्हणून. मला सांगा, इथं जास्त मुलं आहेत, पण त्या इतक्या लई मुलांपैकी आपण प्रत्येकाला भेटलो, हे तुम्हाला कसं कळालं? प्रत्येकाला भेटलो की नाही. जरी 10 विद्यार्थी असले तर मी काय म्हणलो, प्रत्येक विद्यार्थ्याला सर्टिफिकेट मिळालं. मग प्रत्येक विद्यार्थ्याला भेटलं ना आपण. कसं का, कारण तुम्हाला कळालं, मी म्हणलो प्रत्येक, हे म्हणलो म्हणून तुम्हाला कळालं. ओके, की मी गेलो आणि एका एका विद्यार्थ्याला ते सर्टिफिकेट दिलेलं आहे. ओके, म्हणून इच हा शब्द आहे म्हणून तुम्हाला कळालं की मी एका एका विद्यार्थ्याला जो भेटलेला आहे, म्हणून हा डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह काय सांगतो, की एका ग्रुपमध्ये खूप काय माणसं असतील, त्या माणसापैकी प्रत्येक माणसाला आपण जाऊन भेटणार, नाहीतर प्रत्येक माणसांवरती क्रिया होणार सेपरेटली, एकदाच ग्रुपवर नाही, ठीक आहे. म्हणजे कसं आहे, तर 10 माणसं आहेत, त्या 10 माणसावर बाटली भरून आहे ना होळीचं पाणी टाकायचं नाही. ओके, 10 माणसं आहेत, पिचकारी घ्यायची, एका एकावर टाकायचं, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. कळालं? एक्झाम्पल कळालं का? मग बघा, कळालं काय, एक पूर्ण ग्रुप आहे, त्याच्यावर जर बाटली भरून पाणी टाकल्या तर तो डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह होत नाही. याचा अर्थ काय आहे, तर एका एकावर पिचकारीने पाणी टाकायचे, म्हणजे की प्रत्येक ग्रुप आहे पण त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपण भेटत आहात, मग हा होतो डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि याचा एक्झाम्पल काय आहे, इच. इच म्हणजे प्रत्येक. ओके, याच्यानंतर येते कंपेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता हा क्वेश्चन असतो. कंपेरेटिव्ह म्हणजे कम्पेअर करणे, तुलना करणे. मग तुलना करण्यासाठी आहे ना एक खूप फेमस आहे, जे म्हणजे की ER. ओके, मग बघा, हे खूप आहेत बरं का, कंपेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके, हे तुम्हाला माहितीच असतील, हो की नाही. आणि हे यूज करत असतात.
आणि हे एक्झामला येत असतात, म्हणून हा महत्त्वाचा टॉपिक आहे, ध्यान द्या. कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कसे शब्द असतात, हे दोन गोष्टीची तुलना करतात. दोन गोष्टी त्याने 2 मार्क. ओके. फॉर एक्झाम्पल, शी इज टॉलर दॅन हिम. मी तर टॉलर हा जो शब्द आहे तो काय सांगत आहे, हिनं याच्यापेक्षा उंच आहे. म्हणजे दोघांमधली तुलना केली आणि आपण सांगलं ही जी मुलगी आहे ती याच्यापेक्षा उंच आहे. ओके. मग टॉलर ER लागलेला आहे तिथल्या ॲडजेक्टिव्हला, मग हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. तुम्हाला शब्दाची कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणून लिहा असं म्हणत पण असतात. ओके. मग फॉर एक्झाम्पल, खूप काही जास्त कंपॅरेटिव्ह डिग्री असतात ना, त्यांचा एंडिंग असतो ER ने. कशाने? ER ने. पण जराशी अपवाद असतात, जसं की गुड, बेटर, बेस्ट. हो की नाही? ओके. व्हिडिओ सेंड करायचा तुम्हाला लगेच. व्हॉट्सॲप जो माझा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जा, जिसदा स्पोकन इंग्लिश अकॅडमी, त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ मिळेल. ओके. शी इज टॉलर दॅन हिम, याच्यामध्ये काय, तिनं त्याच्यापेक्षा उंच आहे. म्हणजे की दोन गोष्टीबद्दल जर तुलना होत असेल, मग असं येऊ शकते तो तिच्यापेक्षा छोटा आहे, ही स्मॉलर दॅन हर. मग स्मॉलर पण आहे ना, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. म्हणजे कोणती गोष्ट खूप चांगली नाही तर मोठी असं नाही, खूप छोटी नाही तर खराब असं येऊ शकते. मी छोट्याला खराब म्हणत नाही. ओके, चिंता करू नका. मी फक्त एवढं म्हणत आहे की याच्यामध्ये आहे ना विरुद्ध गोष्टी असल्या तर असू शकतात, सर्वच गोष्टी असतात, फक्त ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते, कम्पेअर करते, तुलना करते दोन गोष्टीबद्दल. ओके. तुलना करते म्हणजे दोन जर तुम्हाला प्लेट दिले आणि दोघांपैकी कोणतं जास्त तिखट आहे, मग इथं पण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज करायचा. ओके. का? कारण दोघांमध्ये तुलना होत आहे. कळालं? स्पायसियर. स्पायसियर. ओके. कंपॅरेटिव्ह डिग्रीच आहे ते सांगत होतो. आता सुपरलेटिव्ह म्हणलं की स्पायसिएस्ट, सगळ्यात जास्त तिखट आहे, खूपच तिखट. म्हणजे की सगळ्यात जास्त. सुपरलेटिव्ह तेव्हाच म्हणायचं जेव्हा की ती अशी गोष्ट असणार जे की सगळ्यात जास्त असणार. मग ते कशातही असू शकते. फॉर एक्झाम्पल, माउंट एव्हरेस्ट इज द टॉलेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. म्हणजे माउंट एव्हरेस्ट हा जगातला सर्वात मोठा, सर्वात उंच पर्वत आहे. म्हणजे की सर्वात उंच आहे ना, आता जगातला सर्वात उंच, म्हणून याला सुपरलेटिव्ह डिग्री टॉलेस्ट यूज केलेला आहे. मग सर्वात असलं पाहिजे ते. आता जगामध्ये सर्वात, मग जगामध्ये सर्वात छोटं म्हणलं की मग सुपरलेटिव्ह आलं पाहिजे. जगामध्ये सर्वात फास्ट म्हणलं की सुपरलेटिव्ह आलं पाहिजे. जगामध्ये सर्वात स्लो म्हणलं की सुपरलेटिव्ह आलं पाहिजे. कळालं तुम्हाला? आता बघा, एकदा क्विक रिव्हिजन करूया का? म्हणजे की स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पटपट पटपट पटपट, म्हणजे की एकदा रिव्हिजन झालं की पुढल्या गोष्टीकडे जायला सोपं होते. ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिले आपण बघलं होतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, सॉरी डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह डिस्क्रिप्शन, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते. रेड स्काय, आकाश आहे पण कसं लाल आहे. ब्लू स्काय, आकाश आहे पण कसं निळं आहे. ओके. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, क्वांटिटी, नंबर, संख्या सांगते किती गोष्टी आहेत. 3 ॲपल्स, ॲपल सफरचंद आहेत पण किती, 3 आहेत. त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, हे दाखवते ती गोष्ट कुठं आहे. ओके. मग दॅट, दॅट म्हणले की ते, तिकडे, दूर. मग ते दूर आहे ते तुम्हाला कसं कळालं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह यूज केला म्हणून. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, हे तुम्हाला मालकी दर्शवत असतात. ही माझी गोष्ट आहे, हे त्याची गोष्ट आहे, मग माझी, त्याची, हे काय दाखवत आहे, हे तुम्हाला पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे तिथला. इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंट्रॅगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन, मग हे प्रश्न विचारण्याबद्दल ॲडजेक्टिव्ह असतात. ओके. म्हणजे असे प्रश्न विचारायचे की त्या प्रश्नामुळेच तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळणार, मग तो असतो इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, मग हे काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचं. एक ग्रुप आहे पण त्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला भेटत आहात. ओके. म्हणजे पिचकारीने होळीचं पाणी टाकायचं. ओके. पिचकारीने कलर टाकायचा, डायरेक्ट एकदाच बाटली भरून टाकायचं नाही. ठीक आहे. 10 माणसं आहेत पण एका एकाला भेटायचं. कळालं? कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, दोन गोष्टींमधली तुलना होत आहे. ओके. हा सर्वात हा याच्यापेक्षा उंच आहे, दोन गोष्टीबद्दल तुलना असते बरं का, दोन, एक नाही. एक गोष्टीमध्ये तुलना कशी होणार. ओके. सुपरलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, हे म्हणजे सर्वात, आता सर्वात तिखट असू शकते, सर्वात उंच असू शकते, सर्वात मोठा असू शकते, सर्वात छोटा असू शकते, सर्वात वाईट असू शकते, सर्वात चांगला असू शकते, काय पण पण जगात सर्वात. कळालं? आता एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह बघूया. याला एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असतात, तर ते एम्फेसाइज करतात. म्हणजे की गोष्ट जितकी आहे, एक सेकंड ना, गोष्ट जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणून सांगतात त्याला.
ओके, म्हणजे काय, तर शी हॅज अ स्टनिंग ड्रेस. ओके, मग हे काय करे, स्टनिंग खूप सुंदर. ओके, म्हणजे की तिच्याकडे ड्रेस आहे, तिच्याकडे चांगला ड्रेस आहे, तिच्याकडे खूप सुंदर ड्रेस आहे. म्हणजे काय, आता मी म्हणत आहे काय, तिच्याकडे चांगला ड्रेस आहे नाही, तिच्याकडे खूप सुंदर ड्रेस आहे, असं म्हणजे जितका आहे त्याच्यापेक्षा असं जास्त करून दाखवायचं, मग तो एम्फॅसिझिंग ॲडजेक्टिव्ह होतो. म्हणजे विशेष माहिती देता, चांगला ड्रेस आहे आम्हाला कळालं, पण जरासं जास्तच म्हणणे. ते तुम्ही 3 इडियट्स पिक्चर बघला का? त्याच्यामध्ये ती एक सीन आहे बघा, तो हिरो चटणी टाकते बघा त्या बुटावर, हो की नाही, त्या माणसाच्या बुटावर चटणी टाकते, त्याला म्हणते तुम्हाला माहित आहे कितीचा बूट आहे. ओके, प्राईस येते, सर्व काय सांगते, कोणत्या कंपनीचा आहे, म्हणजे आहे बूटच आहे, चलायचंच काम करते, हो की नाही. ते घड्याळ बी जेव्हा खराब करते तेव्हा म्हणते ना, त्याची घड्याळ कितीची असो, माझी घड्याळ 50-100 रुपयाची किती तर सांगते, तरी टाइम बरोबर सांगते. ओके, म्हणजे काय, त्याची गोष्ट आहे. ओके, चांगली गोष्ट आहे, चांगल्या कंपनीची आहे, पण उगं खूप जास्त म्हणून दाखवणे म्हणजे ते इम्पॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह असतो. ते जे माणूस ज्याच्या बुटावर चटणी टाकलं होतं ते इम्पॅसायझिंग ॲडजेक्टिव्हचा एक ग्रेट एक्झाम्पल आहे. बार बार आहे ना, मोठं करून दाखवते, जितका आहे त्याच्यापेक्षा जास्त. ओके, मी शर्ट घातलो, मी म्हणत आहे का हा चांगला शर्ट आहे, नाही तसं म्हणायचं नाही, इम्पॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह. लयच भारी, खूप चांगला शर्ट आहे, तुमच्यापेक्षा सगळ्यात चांगला. ओके, इतका चांगला शर्ट मी कधीच बघलो नाही. चांगला आहे आम्हाला कळालं, पण इतकं का सांगत सर, का इम्पॅसिव्ह ॲडजेक्टिव्ह, जेवढी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त करून दाखवणे. ओके, आणि याच्यासाठी मग एक शब्द असतात, ठीक आहे, जे की तुम्हाला अशी इंग्रजी शिका पुस्तकात मिळतील. ठीक आहे, इम्पसाइज करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींना. ठीक आहे, मी तुम्हाला ग्रुपवर सेंड पण करू का, हे शब्द लिहून घ्या तुम्ही इम्पॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह मध्ये. जराशी एक लिस्ट यूज करतो. ओके, थांबा सेंड करताय. इथेच, इथे इम्पॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह मध्ये लिहा तुम्ही. ओके, तुम्हाला मी शब्द दिलो, त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, कळालं. जर ते खूपच अवघड वाटत असेल तर याच्यावरच राहा, म्हणजे की मी जे समजून सांगतो त्याच्यावर. हे व्हिडिओ पण असतो तुमच्याकडे, चिंता करायची नाही. ठीक आहे, आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की 2 स्टेज ठेवायच्या. एक, काही कळालं नाही, जास्त काही कळत नसेल ना, तर मी जे सांगत आहे, जे छोटा भाग आहे थोडा पाठ करायचा, आणि कळत असेल ना तर जे अवघड सांगतो ते बी पाठ करायचं. काही जर कळत नसेल तर कोणी कोणी काय करतो, जाऊ दे मला काही कळतच नाही, काहीच करत नाही, तसं कसं का, 10% 20% एवढं तर करायचं ना आपण. ओके, पुढे जाऊन 100% करणार. ठीक आहे, असं काय नाही की आज केलं नाही तर मग सगळं काय खतमच, आता मला इंग्रजीचा काही अभ्यास करताच येणार नाही, तसं काही नसते. ओके, ठीक आहे, सर्व काही गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, फक्त तुम्ही आहे ना अभ्यास करत राहा. मला म्हणायचं नाही की तुम्ही एका दिवशीमध्येच सर्व काही इंग्रजी बोला, मला फक्त एवढं म्हणायचं, मी जेवढा सांगतो तेवढा दररोज अभ्यास करा. जमलं नाही तर 10 लिहा म्हणलो तर 10, जमले नाही तर 1 तर लिहा. ओके, पण तेवढं लिहित जा. दॅट इज माय वन अँड ओनली रिक्वेस्ट. ओके, नाउ indefinite adjective. What is indefinite adjective? These adjective are used to tell something which is not specific. इनडेफिनाइट आहे, डेफिनाइट म्हणजे निश्चित, इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित. अनिश्चित आहे, काही सांगता येत नाही या गोष्टीबद्दल. असे कोणते ॲडजेक्टिव्ह असतात का सर अनिश्चित गोष्टीचे? हो, बघा आता तुम्ही जर म्हणले की भैयाने 4 आईस्क्रीम आणल्या. ओके, भैयाने 4 आईस्क्रीम आणले, तर ठीक आहे, आपल्याला कळणार 4 आईस्क्रीम आणलेले आहेत, घरी 5 जण आहेत. ओके, म्हणजे कोणाला कोणाला तर भांडणाभांडणी करून एक आईस्क्रीम घ्यावं लागेल, हो की नाही. पण जर म्हणलं भैयाने काही आईस्क्रीम आणलेत, काय म्हणलो, भैयाने काही आईस्क्रीम आणलेत, तुम्हाला कळणार का किती आणले ते? नाही, म्हणजे काय प्लॅनिंग करता येणार? काय प्लॅनिंग करता येणार नाही. म्हणजे माहिती मिळाली, एक्स्ट्रा माहिती मिळालेली आहे की आईस्क्रीम आणलेले आहेत आणि एक नाही ते काही आहेत. ओके, जास्त आहेत, पण किती आहेत त्याबद्दल माहित नाही ना, हो की नाही. मग असे असतात इनडेफिनाइट, म्हणजे तुम्हाला नंबर सांगतच नाही. क्वांटिटेटिव्ह 3 ॲपल 4 ॲपल तसंच नाही, काही ॲपल आणलेले आहेत, खायचं तर खा, यासारखं आहे ते. ओके, मग बघा याच्या ही बॉट सम ग्रॉसरीज. ओके,
म्हणजे त्यांनी काही ना काही तर सामान आणलेलं आहे, काही सामान आणलेलं आहे, सम काही, म्हणजे की निश्चितपणे सांगले का किती सामान आणलेलं आहे, काय आणलेलं आहे, नाही, काही तर आणलेलं आहे. ओके, कळालं? ओके, तर मग या प्रकारचे सर्व प्रकार, या प्रकारचे हे सर्व टाइप्स आहेत. सो this is the end of adjectives 10 types. Let me once again remind all of you all of these 10 types. Okay, I think I will need to change the screen. Okay, तर मग बघा पूर्ण टाइप्स मी तुम्हाला सांगतो कोणकोणते आहेत. डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह, क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, ओके, नंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, नंतर येतो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, नंतर येतो इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, ओके, नंतर येतो डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे काय, प्रत्येकाला एकाएकाला देणे. त्याच्यानंतर कंपेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, दोन गोष्टींमध्ये कंपेअर करा. त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे सर्वात, मग ते कमी असू शकते सर्वात, नंतर सर्वात जास्त असू शकते. त्यानंतर मग इम्पसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजे इम्पसाइज करा, जितकी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त. आणि नंतर मग इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह म्हणजे की डेफिनेट नाही, ते निश्चित नाही, अनिश्चित आहे. ओके, काही पण असू शकते, एक गोष्ट असू शकते, जास्त असू शकतात, किती असू शकतात. कळालं? तर मी या प्रकारे ॲडजेक्टिव्ह हा टॉपिक आहे, खूप सोपा आहे. याचा व्हिडिओ यूट्यूबवर सेंड करतो, तुम्ही बघा. मागे सांगल्याप्रमाणे व्हिडिओ जास्त दिवस राहत नसतात. ओके, आजचा जो मी एक व्हिडिओ सेंड केलेलो होतो, आज एक लाईव्ह लेक्चर घेतलं होतं, तो लाईव्ह लेक्चर पण आताच डिलीट करणार आहे मी. ओके, म्हणून तो कमी टाईमसाठी असतो. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही क्लास करत असतात, जर यूट्यूबवर सर्व मिळत असेल तर तुम्ही म्हणणार ना. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील, व्हिडिओचं रिव्हिजन करायचं असेल, जेव्हा सेंड करतो तेव्हा लगेच बघायचं. नाही तर पाहिजे असेल तर मला रिक्वेस्ट करा की सर या टॉपिकवरचा व्हिडिओ पाठवा म्हणून, मग मी तुम्हाला ते लिंक ॲक्टिव्ह करून तुम्हाला पाठवतो. ओके, मग तेव्हा तुम्ही बघू शकता. कळालं? म्हणजे जर गरज पडली तर असं नाही की यूट्यूबवर मिळालं नाही तर शांत राहायचं. ओके, मला म्हणायचं कधी कधी तुम्हाला सापडत पण नाही, 400-600 व्हिडिओज आहेत, नाही खूप आहे त्याच्यापेक्षा, इतके जास्त व्हिडिओमध्ये कसं शोधशाल तुम्ही. मला मेसेज सेंड करा की सर या टॉपिकवरचा व्हिडिओ सेंड करा ना, मग मी काय करतो यूट्यूबवरून तुम्हाला तो लिंक सेंड करतो. ओके, कळालं? सो सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.